शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे 2 किलो आवळे। याला छान असं मी चटपटीत आवळ्याचं लोणचं बनवत आहे। त्यासाठी इथे 2 किलो आवळे घेतले होते, छान उन्हामध्ये वाळून याला छान सुकवून कट करून घेतलेले आहे जे खराब आहे ते। आता याला आपण छान असं एक वाफ देणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे कढईत घेतलेलं आहे पाणी आता छान असं उकळलेलं आहे। तर आपल्याला याच्यामध्ये चाळणी ठेवून याला एक आवळ्यांना वाफ द्यायची आहे, उकडायचे नाही आहेत, एक फक्त वाफ द्यायची आहे। आता आपण याला चाळणी ठेवून याला आवळे वाफेला ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता लोणच्यासाठी मसाला आपण तयार केलेला आहे। इथे घेतले आहे जिरा, हे 200 ग्रॅम जिरा आहे, 200 ग्रॅम अजवाईन आहे, हे 100 ग्रॅम धने आहेत खडेवाले, हे आहे 100 ग्रॅम बडीशोप, इथे घेतलं आहे 10-15 लवंग, इथे घेतले आहे अर्धा म्हणजे 100 ग्रॅम असं हे काळे मिरे आहेत, आणि इथे घेतलं आहे कलोंजी, ही 10 ग्रॅम आहे, आणि इथे घेतलेलं आहे मोहरीची डाळ, ही 1 पाव आहे। तर आपल्याला या 2 किलो आवळेमध्ये छान असं करायचं आहे। बघू शकता आपले आवळे छान असे वाफळलेले आहेत। तुम्ही बघू शकता असे छान याचे तुकडे पण असे असं मधून कट केले की असे आपले फुटून निघत आहेत। तुम्ही बघितलं असं त्याला छान असं पूर्ण आपल्याला बिया काढून ह्याच्या छान याचे एक स्लाइस अशी एकदम अशी स्लाइस करायची आहे। हा दरदरा मसाला तयार आहे। इकडे आपले आवळे पण कट करून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये हा मसाला पूर्ण टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता याला हा मसाला आपल्याला टाकायचा आहे। त्यासोबतच इथे मी घेतलेले थोडे मसाले, इथे घेतले आहे लाल मिर्च पावडर, ही 1 वाटी लाल मिर्च पावडर आहे, आणि ही गोल्डन याचीवाली एव्हरेस्टची लाल पावडर आहे मिरची। इथे घेतले आहे 2 मोठे चमचे हळद, इथे घेतलं आहे काळं नमक, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडलं तर टाका, नाही टाकलं तरीही चालतं। आणि आता घेणार आहे आपल्याला याच्यामध्ये हे मसाले। तुम्ही बघू शकता छान असा आपला मसाला एकजीव असं याच्यात टाकलेला आहे। सोबत घेतलेलं आहे ही मिरची, ही खूप तिखट मिरची आहे, तर तुमच्याकडे जर कोवळी मिरची असली तर तुम्ही टाकू शकता, आणि जर तुम्हाला नाही आवडलं तरी नाही चालतं, कारण की ऑप्शनल आहे। मला आवडती आवळ्याच्या याच्यात थोडी मिरची म्हणून मी टाकलेली आहे, पण माझ्याकडं लाल म्हणजे कोवळी नव्हती, तर मग ही थोडी तिखट मिरची आहे, हीच कट करून टाकलेली आहे। तर मी याला आता छान असं एकजीव करणार आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा। तुम्ही बघू शकता आपलं तेल पण छान असं हलकं गरम आहे। आता याच्यामध्ये मी टाकलेली आहे मोहरीची डाळ, तुम्ही बघू शकता इथे अजून थोडी आपल्याला ही मोहरीची डाळ टाकायची आहे। सोबतच टाकायचं याच्यातच ही कलोंजी आणि थोडंसं हिंग, हे इथे बघू शकता हे हिंग असं हे टाकायचं आहे, आणि याला आपल्याला छान असं एकजीव करून आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, कालवायचं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर आपलं हे आवळ्याचं लोणचं दिसत आहे। वरून टाकायचं आपलं हे चवीपुरतं मीठ, हे आपलं साधं नमक आहे, याला छान असं कालवून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने 2 आवळे किलो आहे, तर त्याच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता। मी इथे हे अर्धी वाटी टाकलेली आहे, आणि याला पण छान असं कालवून घ्यायचं आहे। तुम्हाला अशा पद्धतीने माझं हे आवळ्याचं लोणचं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा, शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचन लाईक करा।